नमस्कार. श्री साई केबल टीव्ही नेटवर्कच्या एस7 न्यूज मध्ये मी दिनकर राऊत आपलं स्वागत करतो. आज बुधवार आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या परिसरातील दिवसभराच्या घडामोडी. तर सुरुवात करूयात आजच्या ठळक बातम्यांनी. के शहरात युवा दिन पंधरवडा साजरा, शहरातून भव्य रॅलीचे आयोजन. सक्रिय पत्रकार संघाच्या पत्रकार भवनाचे प्रजासत्ताक दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार. वैद्यनाथ बँकेत महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम. केजच्या मोंड्यात हमालांचा बंद, हमाली वाढवण्याची केली मागणी. धारूर तालुक्यातील आसरडोह येथील विजेचा शॉक लागून सुमनबाई प्रकाश देशमुख यांचा मृत्यू. आणि के शहरात 26 जानेवारी पासून 2 दिवसीय राजनी महोत्सवाचे आयोजन. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्तांत मुख्य संपादक प्राध्यापक हनुमंत भोसले यांच्याकडून. नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहत आहात आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडी S7 न्यूज मध्ये. चला तर घेऊयात आजच्या ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा. आजची पहिली बातमी आहे युवा दिन पंधरवडा कार्यक्रमाची. 12 जानेवारी या युवा दिनाचं औचित्य साधून 12 जानेवारी ते 25 जानेवारी हा युवा पंधरवडा केज शहरात आरोग्य विभागाच्या वतीनं साजरा करण्यात आलाय. भव्य अशा शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या रॅलीनं या कार्यक्रमाची सांगता झाली. या रॅलीतून एड्स आजार व इतर आरोग्यविषयक बाबींची जनजागृती करण्यात आली. यावेळी केज ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अशोक थोरात, डॉक्टर वसुदेव नेहरकर, सर्व रुग्णालयाचे डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि वसंत महाविद्यालय व प्रमोद महाजन कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक सहभागी झाले होते. जो आपला युवक दिन आहे त्यानिमित्त जो पंधरवडा साजरा केला जातो, यामध्ये आपण सर्व केज शहरातील जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमधले विद्यार्थी सहभागी करून आज युवा दिनानिमित्त ही रॅली काढण्यात आली. या रॅलीची पार्श्वभूमी काय आहे? आज राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आपण केज शहरात युवकांची रॅली काढली. यामध्ये वसंतराव कॉलेज, महाविद्यालय, शासकीय NCC कॉलेज, कमल नर्सिंग कॉलेज तसेच स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. आज जागतिक युवा दिनानिमित्त आपण युवकांना HIV बद्दल माहिती देतोय. त्याबद्दल त्यांच्यामध्ये मार्गदर्शन, जनजागृती व्हावी, त्यांनी आपलं आयुष्य चांगलं सुरक्षित जगावं यासाठी आजच्या रॅलीमध्ये या उद्देशाने आज सगळे सहभागी झाले. शिक्षक वृंद, शासकीय कर्मचारी आणि युवकांचा मोठा सहभाग आहे. यानंतर आपण त्यांना शपथ देणार आहोत की राष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवा सप्ताहानिमित्त एड्स जनजागृती रॅली काढण्यात आलेली आहे. खरोखरच एड्स या रोगाची भयानकतेने वास्तव आपल्या सर्वांना माहीत आहे. खरं तर युवकांमध्येही जनजागृती होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण हा संसर्ग झाल्यानंतर याच्यावर कोणत्याही प्रकारचा कायमस्वरूपी इलाज नाही. तेव्हा खऱ्या अर्थानं युवकांमध्ये जर आपण जागृती केली आणि युवा एडी या रोगापासून जर आपण थोपवली तर निश्चितपणे भारत हा या ठिकाणी एड्समुक्त होईल. आणि भारताला जर या ठिकाणी एक महासत्तासमुदाय द्यायचा असेल तर युवा शक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण डॉक्टर अब्दुल कलामांनी सांगितलं होतं की युवा शक्तीच्या जोरावर 2020 मध्ये भारत हा आर्थिक महासत्ता बनू शकेल. आणि त्यासाठी युवकांना या संसर्गापासून रोखण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करणे आणि युवकांच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती करणं हे या ठिकाणी या रॅलीचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. दुसरी बातमी आहे पत्रकार भवनाच्या उद्घाटनाची. केज तालुका सक्रिय पत्रकार संघाने अत्यंत सुंदर पत्रकार भवन निर्माण केलंय. या पत्रकार भवनाचं उद्घाटन प्रजासत्ताक दिनी सकाळी 11 वाजता खासदार सौ रजनीताई पाटील, आमदार सौ संगीताताई ठोंबरे व ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन संघाचे अध्यक्ष विनोद शिंदे यांनी केलंय. पुढील खास बातमी रजनी महोत्सवाची.
गेली सतत 4 वर्ष सुरू असलेला व केज शहर वासियांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणारा 2 दिवसीय रजनी महोत्सव 26 व 27 जानेवारी रोजी पार पडत आहे. या महोत्सवात महाराष्ट्राच्या सिने अभिनेत्री आरोही म्हात्रे व भार्गवी चिरमुरे यांच्यासह अनेक नामवंत कलाकार हजेरी लावत आहेत. यामध्ये ऑर्केस्ट्रा व इतर मनोरंजनाचे कार्यक्रमही पार पडणार आहेत. तरी या महोत्सवाचा केज शहर व परिसरातील कलाप्रेमी नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक केज नगरपंचायतचे नगरसेवक तथा आत्माराम बापू पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष पशुपतीनाथ दांगट यांच्या वतीने करण्यात आलंय. पाहुयात पुढील बातमी वैद्यनाथ बँकेची. वैद्यनाथ बँकेत बुधवारी सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिलांची मोठी उपस्थिती होती. आणि पुढील बातमी आहे केज मोंढ्यातील. केज मोंढ्यात शेतकऱ्याकडून मिळणारे मात्रे बंद केल्यानं येथील हमालांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. शेतकरी अत्यंत कष्टाने आपला माल आडतीवर आणतात, मात्र येथे वेगवेगळ्या सबबीखाली वेगवेगळी आकारणी करूनही त्यांना योग्य भाव दिला जातो, तरीही हमालांना परवडत नसल्याची त्यांची तक्रार आहे. नुकतेच हमालांना दिले जाणारे मात्रेही बंद करण्याचा निर्णय होताच हमालांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय. आमचं कसल्याही प्रकारचं बंद नाही, कारण का मार्केट कमिटीने व्यापाऱ्यांना नोटिसा दिल्या की तुमचा कडधान्य मात्र बंद, आणि आम्हाला 7 रुपये 20 पैसे प्रति क्विंटल हमाली मिळते या बाजारपेठेत. 10-15 वर्षापासून तुलईचा प्रश्न आहे निर्माण. इथं तुलईचं काम सर्व हमाल करतात आणि तुलई मार्केटला येते. मग ही तुलईच्या कामगारांचे पैसे जे मार्केटला येतात ते मार्केटचे सचिव साहेब म्हणतात किंवा हा नियम आहे, सुशिक्षित मुलं असतात आणि त्यांना मग ते काटा करू शकत नाहीत. कामं सर्व हमालांनी करायचे असतात आणि पैसे ह्यांनी घ्यायचे असतात, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ते म्हणतात की बाबा तुम्ही हाय त्या पद्धतीत काम चालू ठेवा. आम्ही काम करायला तयार आहेत ना, आम्ही काय नाही म्हणतो का काम करायचं, पण आमच्या मेहनतीचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे. आमचे एवढं त्यांच्याशी वादविवाद आहे, आम्ही काम करायला तयार आहोत. तर या चालू असताना त्या मार्केट कमिटीचे काटाडी तिथं नव्हते. काटाडीने काटा करायचा असतो आणि ते काटाडी नसल्यामुळे काम बंद आहे. आमच्याकडून कसल्याही प्रकारचं काम बंद नाही किंवा शेतकऱ्याची अडवणूक नाही, मार्केट कमिटीची पिळवणूक नाही, ना कसल्याही प्रकारचा आमचा बाकीचा वाद नाही. नेमकं काही झालेलं नाही, पण काटा करण्यासाठी काटाडी मार्केट कमिटीचा येत नसल्यामुळं दुकानं बंद आहेत. की त्यांनी फुकटचे मार्केट कमिटी तोला घेऊन जाते आणि काम आम्हाला करावं लागतंय, त्याच्यासाठी आमचा बंद आहे. नाही दमदाटी करतायत. दमदाटी का काम कुठे गेले पैसे? 15-20 वर्ष झाले तोलई मध्ये खात्यात, हे कुठे गेले पैसे? आम्ही काम कष्ट करणार आम्ही, हे पैसे म्हणजे तुला भरलेले पुरावे आहेत आमच्या म्हणजे पुरावे आता सध्या आहेत. आम्ही कामावर का नाही सध्या इकडे काल काम चालू आहे. कोण म्हणलं तुम्हाला बंद आहे? आणि काट्याचं काय आहे तुमचा प्रश्न? काय काट्याचं काय प्रश्न नाही, काटा देत नाही काहीतरी असं. कुठला काटा? काहीतरी चालू होतं. नाही मार्केटमध्ये जाऊ तुम्ही चौकशी करा, तुम्ही जाऊन याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काय नाही. शेतकऱ्याचं कुठलंही नुकसान होऊ नये याची आम्ही दक्षता घेतो. जास्तीत जास्त मार्केटला कसा फायदा होईल, मार्केटच्या वसुल्या कसा होत्याल ह्या बाबतीत आम्ही पूर्णतः त्यांच्या ही आहेत. आणि कुठल्याही हमालावर सुद्धा कुठलाही कुठलाही ही अन्याय होणार नाही याची सुद्धा काळजी घेतात. पाहुयात पुढील बातमी धारूर तालुक्यातील आसरडो येथील. धारूर तालुक्यातील आसरडो येथे इलेक्ट्रिक शेगडीवर पाणी तापवण्यासाठी ठेवताना अचानक विजेचा शॉक लागल्यानं येथील सौ सुमनबाई प्रकाश देशमुख यांचा मृत्यू झालाय. तर त्यांना वाचवताना त्यांचे पती टीव्ही मेकॅनिक प्रकाश देशमुख हेही जखमी झाले. सुमनताई विजेला चिकटल्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या पतीने प्रयत्न केला, मात्र ते विजेच्या वायरला चिकटले. आरडाओरडा झाल्यानंतर वीज पुरवठा बंद करताच प्रकाश देशमुख जोरात फेकले गेले, त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. दोघांनाही अंबेजोगाई येथील रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचार चालू असताना सुमनताई देशमुख यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती प्रकाश देशमुख यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं कळतंय.
आणि या अपघातीय बातमीबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं. आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा S7 न्यूज. आता दररोज रात्री 9 व 10 वाजता आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 व 10 वाजता आणि पुन्हा दुपारी 2 वाजता. आपलं घरचं हक्काचं चॅनल S7 न्यूजमध्ये आपण पाहत राहा S7 न्यूज. तोपर्यंत नमस्कार.